गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आम्ही जिथे राहतो त्याच्या दुसऱ्या घरात हे बेलाचं झाड आहे आणि सकाळचे वाजले आहेत 7 आणि 7 वाजेच्या सुमाराला बघा किती सारे पॉलिनेटर्स या झाडावर आलेले आहेत. तुम्ही बेलाच्या झाडाची फुलं बघितली आहेत का? बेलफळ तर बऱ्याच जणींनी पाहिलं असेल, इव्हन खाल्लं देखील असेल. पण बेलाची जी फुलं असतात तर ती बघा अशा पद्धतीची असतात आणि तुम्हाला इथं छोटे छोटे बेलफळंसुद्धा लागलेले दिसत असतील. तर मधमाशा ज्या आहेत तर किती छान पद्धतीनं रमून गेल्या आहेत बघा त्या फुलांमध्ये. आणि हे झाड फक्त एवढंच नाही तर खाली जमिनीपासून आलेलं आहे बरं का. वरती त्यांनी हे छत घातलेलं आहे ते झाड वाचावं म्हणून, आणि वरच्या छतावर हा सगळा त्यांचा पालापाचोळा जो आहे झाडाचा तो पडत असतो. तर बघा अशीसुद्धा माणसं असतात की झाडं जपतात. म्हणजे घर बांधताना त्यांनी हे झाड कापलं नाही तर राहू दिलं आणि तेवढी जागा जी आहे ती सोडून, पूर्ण चौकोन सोडून वरती ते झाड त्यांनी जाऊ दिलेलं आहे. आता याच्यामागे वेगवेगळ्या भावना असू शकतात. कदाचित बेलाचं झाड हे पवित्र मानलं जातं म्हणून मग त्यांनी तोडलं नसेल. पण प्रत्येकाला अशी सद्बुद्धी येऊ. आणि या ज्या मधमाशा होत्या त्या काही बोटांवर मोजण्या इतक्या नव्हत्या. अगदी मधमाशांच्या पोळच्या पोळं या झाडावर आलेलं होतं. प्रत्येक फांदीवर तुम्हाला असंख्य मधमाशा दिसत असतील. आता मी जास्त काही हालचाल केली तर मधमाशा ह्या खूप आक्रमक असतात असं म्हटलं जातं. म्हणून मग मी माझ्या पद्धतीनं जरा लांबूनच हे शूट घेतलेलं आहे आणि मोबाईलला थोडंसं असं झूम केलेलं आहे. तर त्यामुळे हे तुम्हाला जवळनं दिसत असते. पण प्रत्येक फांदीवर अगदी तुम्हाला भरपूर अशा मधमाशा ज्या आहेत त्या दिसत असतील. व्हिडिओमध्ये कॅप्चर होत आहेत की नाही माहिती नाही, पण डोळ्यांना तर खूप सुखद वाटत होतं. एवढ्या मधमाशा ज्या आहेत त्या बऱ्याच दिवसांनी मी बघितल्या होत्या, अगदी पोळच्या पोळं. कारण आता सिटीमध्ये पॉलिनेटर्स हे खूप कमी झालेत, गावांमध्येच कमी झालेत, तर सिटीचं आपण काय, म्हणजे शहरांचं आपण काय म्हणावं. असो, पण शहरांमध्ये सुद्धा पॉलिनेटर्स येतात हे आज निदर्शनास आलं. बघा आता मी दुसऱ्या बाजूने तुम्हाला दाखवते. इकडे सूर्य चमकत होता तर तुम्हाला काही फुलं उमललेले दिसत असतील आणि काही बेलफळंसुद्धा दिसत असतील. तर अशा पद्धतीने ह्या बेलाच्या झाडावर संपूर्णपणे मधमाशांनी कब्जा केलेला होता. आणि खरंच हे असे पॉलिनेटर्स असले की फळं तयार व्हायलासुद्धा मग मदत होते. निसर्गाने किती छान रचना करून ठेवली आहे नाही, की त्याच्यातला परागकण ते घेतात पण आपल्याला किती सारं ते देऊन जातात ते आपल्याला कळत नाही. जर पॉलिनेटर्स नसतील, त्यांनी परागकण इकडे तिकडे जर ट्रान्सफर केले नाही तर फळं तयार होणार नाही, फळधारणा होणार नाही.